नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे भूषण दूत आणि स्वागत आहे तुमचं भूषण दूत अकॅडमीमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, विद्यार्थ्यांचं खूप डिमांड होती की सर काही लेक्चर्स प्रेडिक्टेबल जे काही तुम्हाला निबंध विषय वाटतात त्याचे लेक्चर्स काही घ्या. तर ॲज अ यूट्यूबवरती मी आज हे लेक्चर घेतो आहे. तसं आपण बॅचमध्ये तर ऑलरेडी लेक्चर घेतोच आहे आणि त्यात आपण विविध आस्पेक्ट कुठले कुठले आहेत निबंध लेखनाचे ते बघितलेले आहेत की निबंध लेखनाच्या पद्धती कुठल्या कुठल्या आहेत. एक सगळ्यात महत्त्वाचा आपण ॲप्रोच बघितला जो की मोस्ट कॉमन युनिव्हर्सल ॲप्रोच येतो आहे पेस्टल ॲप्रोच. म्हणजे कुठला पण निबंध असेल तर त्याला पॉलिटी, इकॉनॉमी, पेस्टल म्हणजे काय असतो, पॉलिटीशी जोडा, ई म्हणजे इकॉनॉमीशी जोडा, एस म्हणजे सोसायटीशी जोडा, टी म्हणजे टेक्नॉलॉजीशी जोडा, ई म्हणजे काय इन्व्हायरमेंटशी जोडा, या म्हणजे लिगलशी जोडा. हा झाला पेस्टल ॲप्रोच. त्यानंतर दुसरा ॲप्रोच आपण बघितला होता त्याच्यामधला. सो तो ॲप्रोच म्हणजे काय आहे तर तो आहे लोकल टू ग्लोबल ॲप्रोच. युनिव्हर्सल टू म्हणजे एखादी मुद्दा आहे तर त्याचा एक व्यक्तीवरती काय परिणाम होतो, त्यानंतर कुटुंबावरती काय, आपल्या फॅमिलीवरती काय परिणाम होतो, कुटुंब त्याच्यावरती एक पान लिहा, एक पान व्यक्तीवरती लिहा. त्यानंतर नेक्स्ट आपण जर का बघितलं तर त्याच्या समाजावरती त्याचा काय परिणाम होतो, त्यानंतर देशावरती त्याचा काय परिणाम होतो आणि पुन्हा जगावरती त्या गोष्टीचा काय परिणाम होतो. अशा सिक्वेन्सनी जा. ओके, तर तो एक वे आहे. एक आपण एकदम सेक्टरल वे बघितला की जसं आपण काल निबंध घेतला होता आपल्या बॅचमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ओके, जो ऑलरेडी याच्यात आलेला आहे. आज ना उद्या तो आपल्या मेन याच्यामध्ये पण येईलच. ओके, टेक्नॉलॉजी. तर त्याच्यामध्ये आपण बघितलं होतं की सेक्टर. आता बघा, इकॉनॉमी, सोसायटी, दीज आर द मोठ्या स्ट्रीम झाल्या. पॉलिटिक्स पूर्ण याचं. लहान सेक्टर म्हणजे काय, आरोग्य, हेल्थ केअर सेक्टर, एज्युकेशन सेक्टर. त्यानंतर थर्ड आपण जर का सेक्टर बघितलं त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट सेक्टर. ओके, तर टेक्नॉलॉजी सेक्टर. तर असे आय टी सेक्टर ज्याला आपण म्हणू, टेक्नॉलॉजी सब्जेक्ट झालं तर त्याच्यावरती काय परिणाम होतो तो आपण अप्रोच बघितला. ओके, तर असे आपल्याला 5 वेगळे ॲप्रोच आहेत. तर त्याच्यातनं निबंध कसा लिहायचा ते बघायचं आहे. मित्रांनो, आपण जेव्हा बघतो तर आता हा आपला निबंध आहे खूप प्रेडिक्टेबिलिटी ज्याची की युद्ध नव्हे बुद्ध हवा, द वर्ल्ड नीड नो वॉर बट पीस. तर याच्यामध्ये आपण MPSC UPSC मध्ये देताना कसा लिहायचा असतो आणि हे अप्रोचेस सेट होणं का गरजेचं आहे मित्रांनो. जसं आपण फक्त बघितलं, आपण असं म्हणतो की निबंधामध्ये फक्त निबंधाच्या विषयावरती स्ट्रिक्ट व्हा, जास्त भरकटू देऊ नका. पण मित्रांनो, खरं सांगायचं तर एखाद्या गोष्टीवरती जर आपल्याला 1000-1200 शब्द लिहावे लागतील तर तुम्हाला थोडाफार निबंध इकडून तिकडे जाऊ पण द्यावा लागणार आहे. नाही तर 1000-1200 शब्द बनणारच नाही, तुम्ही स्ट्रिक्ट राहणार त्याच्यामध्ये. फक्त इतकं पण जायला नको की काही एक्झाम्पल वाटेल की हा काहीतरी पूर्णतः भरकटलाय. भरकटावं लागणारच आहे, बरोबर आहे. कोणी किती जरी म्हटलं की स्टिक टू दॅट पॉईंट, अरे भाई मग 1200 शब्द कसा लिहिणार तू या मुद्द्यावरती, वार आणि पीसेसवरती 12 शब्द कसा एक्सप्लेन करा. तुम्हाला इंटरलिंक करावं लागणार आहे त्याला, हे लक्षात घ्या. पण ते इंटरलिंक कसं, तर ते लॉजिकल इंटरलिंक असलं पाहिजे, हे महत्त्वाचं आहे. मग जर का आपण बघितलं मित्रांनो, तर मी तुम्हाला सांगितलं होतं याच्यामध्ये की ओव्हरऑल आपल्याला जे काही पेजेस येतात तर जवळपास आपण बघतो ते आता जो लाईन मारलेले पेजेस आहेत त्याच्यामध्ये तर 30 जे लाईन्स आहेत त्यापैकी पहिल्या 2 आणि खालच्या 2 लाईनवर काही लिहित नाही आपण. आपले आता 25 लाईन्स आहेत आणि एक आपण जर बघितलं तर जवळपास 5 शब्द ॲव्हरेज आपण बसवतो त्याच्यामध्ये. तर 125 शब्द एका याच्यावरती आपण हे करतो. तर आता आपण जर का बघितलं तर 120चा जर पाढा बघितला तर 12 ठीक आहे 96, 12 88. तुम्हाला 9 पानाची भरायची आहेत. लक्षात घ्या, किती पानं भरायची आहेत, मिनिमम 4 पाठकोर पान आणि एक सिंगल पान, आणि टाइम पडलं तर 5 पाठकोर पानं इतकं भरावं लागणार आहे तुम्हाला. ठीक आहे, कसं करायचं काय, आता तितकी वर्थ लिमिट आहेच तुमची त्याच्यामध्ये. 1000 याच्यामध्ये तर 5 खोर पान आपली झाली पाहिजेत त्याच्यामध्ये. ओके, जर का आपण बघितलं आणि तशी ओव्हरऑल 10 पानं. ओके, ओव्हरऑल किती पानं, 10 पेजेस आपली भरली पाहिजेत. त्यापैकी आता 1200 शब्द आहेत तर त्यापैकी पहिले 150 शब्द तुमचं इंट्रोडक्शन चाललं पाहिजे. 150 शब्द काय असलं पाहिजे, इंट्रोडक्शन चाललं पाहिजे. ओके, इंट्रोडक्शन सगळ्यात धडाडी. मी नेहमी सांगतो ना की इंट्रोडक्शन म्हणजे जेवण करायला जातो जेव्हा आपलं जे सूप असतं, सूप आणि आपलं स्टार्टर्स, ते म्हणजे तुमचा इंट्रोडक्शन आहे. आपण जेवायला जातो एकदम आनंद होतो आपल्याला, अच्छा काय खायची इच्छा होते, नंतर सूप पिल्यानंतर चला. ओके, सो दॅट इज वॉट स्टार्टर म्हणजे तुमचं हे. आणि तुमचं डेझर्ट जे म्हणजे आईस्क्रीम आणि तुमचं जो हे आहे डेझर्ट्स, तो म्हणजे तुमचं कन्क्लुजन आहे. आणि कन्क्लुजन का महत्त्वाचं, तुमचं स्टार्टिंग तिथे एक्झामिनरचा इंटरेस्ट डेव्हलप करते. कन्क्लुजन जे ते त्याला सॅटिस्फॅक्शन देते, अच्छा यस काहीतरी त्यांनी गेन केलंय. आणि शेवटी तो जेव्हा पेन उचलतो मार्क द्यायला, तो कन्क्लुजनवरच उचलतो. तो कन्क्लुजन तितकं इफेक्टिव्ह रोल प्ले करतो. पण मित्रांनो, हे सगळं जरी झालं आपण तर याचे 150 शब्द आणि याचे 150 शब्द, सो किती शब्द झालेत, 3 शब्द झालेत. तुम्हाला 700 शब्द जे आहेत, ओके जवळपास 700 शब्द, ते तुम्हाला काय लिहायचं आहे, तर 700 शब्द तुम्हाला बॉडी लिहायची. बॉडी म्हणजे मेन जेवण. आपण म्हणतो जेवण करायला जातो म्हणजे जेवणच करायचं म्हणजे मेन बॉडीच महत्त्वाची आहे. बॉडी सगळ्या गोष्टी देणार आहे तुम्हाला, या गोष्टी त्याला सपोर्टिव्ह राहणार आहेत.
सो बॉडी इज व्हेरी इम्पॉर्टंट, बरोबर आहे. मग बॉडीमध्ये मी असं मांडलं की प्रत्येक आस्पेक्ट जो आहे तर त्याला एक पेज आपण दिलं, अर्ध पेज दिलं, त्याच्यानुसार भरायचं. तर बॉडी जी आहे ती तुम्ही मिनिमम 6 पानं लिहिली पाहिजे. तुम्हाला बॉडी जी आहे ती किती पानं लिहायची आहे? 6 पानं लिहायची. आणि आपण ऑलरेडी टेस्ट घेतोय त्याच्यामध्ये, तर त्या टेस्टमध्ये त्या वेळ लावून तुम्ही सोडवण्याचा त्याच्यामध्ये प्रयत्न करा आणि त्यात तुम्हाला खूप चांगले मार्क्स जे आहेत ते येऊ शकतात, बरोबर आहे. तर आजचा आपल्या निबंधावरती आता आपण वळूया. तुम्हाला बेसिक इंट्रोडक्शन सांगितलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण आपली बॅच जी आहे, ओके, तुम्हाला माहिती आहे की मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगत असतो मित्रांनो की जो पूर्ण तुमचा गेम आहे ना डिस्क्रिप्टिव्हचा, तुम्ही लक्षात घ्या विद्यार्थी, अजूनही जीएस झालं नाही. अरे भाई, एक पेपर 250 मार्काचा म्हणजे 4 जीएसचे सब्जेक्ट आहेत. पहिला पेपर सोसायटी, इंडियन सोसायटी. दुसरं काय आहे त्याच्यामध्ये? आर्ट अँड कल्चर, जिओग्राफी आणि हिस्ट्री. अबे एवढे कसं शक्य सांगणं 250 मार्क आहे याच्यामध्ये? त्यापेक्षा फोकस करा तुमच्या ऑप्शनल, इथिक्स अँड एसे. बेटानो, एकटा एसे म्हणजे काय? 250 मार्क आहे. तुम्ही म्हणता वेळ नाही माझ्याकडे करायला. अरे तो काय ऑब्जेक्टिव्हचा पेपर नाही, तिथे 50 मार्काला एसे होता. इथे 250 मार्क आहेत रे भाई. जीएस बाजूला ठेवा, पहिले काय करा? एसे करा. आजपासून रोज 4 तास एसेला द्या. कसे मार्क येत नाहीत मी बघतो. बिलकुल मार्क यावे लागतील. विद्यार्थी मला म्हणतात, आणि मित्रांनो विद्यार्थी मला म्हणतात की सर तुमचे 70 तुम्ही निबंध टाकलेले, त्याचे पीडीएफ आहे, ते पीडीएफ देऊन द्या, आम्ही वाचून घेतो. हे काय पाठांतर आहे का बे ऑब्जेक्टिव्हची परीक्षा? इथे लक्षात घ्या, इथे तुम्हाला लॉजिक आहे, इथे लिखाण आहे. मित्रांनो, आपण काही बोलू शकतो, काही प्रश्न टिक मारू शकतो विदाऊट विचार केल्याशिवाय. अनेकदा पाठांतराच्या भरोशावर बोलायला आपण काही बोलू शकतो, पण मित्रांनो जेव्हा पेन हातात येतो ना, आपण लिखाण जेव्हा करतो, आपण विदाऊट विचार केल्या एक शब्दही लिहू शकत नाही. जेव्हा पेन चालवावा लागतो तेव्हा माइंड आणि याची सांगड घालावी लागते. म्हणून इथे तुम्हाला लॉजिकली कनेक्ट करावं लागणार आहे, बरोबर आहे, निबंध लिहिताना. त्याच्यासाठी जे माझे पहिले तुम्हाला नसेल सगळे बघणं होईल, माझे टोटल 15 लेक्चर्स तुम्ही टाकणार आहे त्याच्यामध्ये, आणि अर्ध्या 1 तासाचे लेक्चर्स आहेत. पण पहिले 6 ते 7 लेक्चर निश्चितपणे बघा. सुरुवात कशी असली पाहिजे, अनेक्डोटचा उपयोग कसा तुम्ही केला पाहिजे, कन्क्लुजन कशी असते पाहिजे, आणि बॉडी कशा कशा अप्रोचने आपण लिहिली पाहिजे हे क्लिअर करा. तुम्हाला त्याचा फायदा होईल. मित्रांनो, वेळ कोणाला नसतो, वेळ काढावा लागत असतो. 250 मार्क आहेत बेट्यानं, पुन्हा हे आहे त्याच्यामध्ये. जीएस बाजूला ठेवा, पण 4 तास याच्यावरती द्या. ओके, सगळं दिलेलं नाही. कोटेशन पासून तर प्रत्येक याच्यात वेगवेगळ्या कविता कशा यूज करायच्या, त्याच्यामध्ये स्टार्टिंगच्या पद्धती, बॉडीमध्ये स्ट्रक्चर फ्रेम कसं करायचं, आणि पूर्ण आपल्याला करून दिलेलं आहे. मला नाही वाटत कुठली बॅच सध्या तरी अस्तित्वात असेल की तुम्हाला 60 ते 70 स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये बनवून काही दिले तर काही दिले चॅट जीपीटीवर बनवून, तसे नाही आहेत. स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये बिलकुल त्याला याच्यात बनवून मी त्यात दिलेले आहेत. ओके, तुम्ही ते चेक करू शकता. भूषणधूत अकॅडमी आपला जो काही ॲप आहे, ओके, भूषणधूत अकॅडमी हे माझं ॲप आहे. हे ॲप प्ले स्टोअरवरनं डाऊन करून घ्या. ओके, हां, सो भूषणधूत अकॅडमी हा माझं ॲप आहे, तर ते करून घ्या. आणि दुसरं मित्रांनो, आपलं टेलिग्राम चॅनल जसं ते 10,000चं होतं ते पुन्हा आता हॅक झालं दुर्दैवाने, पण काही इश्यू नाही, मी आहे तुमच्यासाठी. आणि माझं टेलिग्राम चॅनल t.me म्हणजे टेलिग्रामची लिंक, भूषणधूत BHUSHN या लिंकवरती जर का तुम्ही गेलात तरीही काही हरकत नाही. ओके, आणि इथनं जाऊन तुम्ही टेलिग्रामला जा. टेलिग्राममध्ये मी खूप कंटेंट टाकतो. आता IRचे पण कंटेंट टाकायला सुरुवात करणार आहे, तर तुम्हाला जे काही मेन्स देत आहेत विद्यार्थी सध्या त्यांना फार मदत होणार आहे. ओके, तर तुम्ही या टेलिग्राम चॅनलला द्या, त्याच्यावरती मी काही सॅम्पल एसे पण तुम्हाला दिलेले आहेत. ओके, तर असा हा एसे युद्ध नव्हे बुद्ध तो मी ऑलरेडी टेलिग्रामला पण टाकलेला आहे. तर आता आपण त्याचं डिस्कशन घेणार आहोत, कारण हा फार मला प्रेडिक्टेबल वाटतो. तर नेमकं मित्रांनो, युद्ध नको आणि बुद्ध हवा. ओके, सो युद्ध आणि 2 गोष्टी आहेत, बुद्ध. ओके, सो हे हवंय आणि हे नाही. मग पूर्ण याच्याबद्दल निगेटिव्ह लिखाण करा आणि पूर्ण बुद्धांबद्दल काय करा, पॉझिटिव्ह लिखाण करा, बरोबर आहे. हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. मग आपण युद्ध काय एक्सप्लेन करू शकतो, बुद्ध म्हणजे काय, तिथे बुद्धाचा संबंध शांतीशी आहे, बरोबर आहे. गौतम बुद्धांची जे काही तत्व आहेत ती तत्व म्हणजेच काय, शांती, ते मेन तत्व जे आपल्याला पाहिजे. म्हणून इथे आणखी गौतम बुद्धांची अष्टांग मार्ग वगैरे इथे काही जात बसू नका. जस्ट फोकस ऑन शांती. ओके, करुणा जो काही संदेश आहे, करुणेचा, शांतीचा, हा जो काही बुद्धांचा संदेश आहे, तो संदेश किती महत्त्वाचा आहे आजच्या या जगामध्ये जिथे सगळं युद्ध पेटलेलं आहे. ओके, तर मग युद्धाची भीषणता एक्सप्लेन करा एकदम भीषण वाक्यांमध्ये, की युद्ध कशा प्रकारे पुन्हा जगाचा नायनाट करून टाकेल, पूर्ण मानव सभ्यता जी आहे ती संपून टाकेल. तर अशा प्रकारे पुन्हा निगेटिव्ह वेनी त्याला एक्सप्लेन करणं गरजेचं आहे. ओके, आणि बुद्धांचे जे काही तत्वज्ञान आहे ते कशी कामाचे. त्यानंतर मित्रांनो, युद्ध जेव्हा होतं तर ते कोणत्या कोणत्या गोष्टीवरती इफेक्ट करतं, बरोबर आहे. तर ते पहिलं आता पूर्ण बॉडी पार्टपर्यंत बघा. इंट्रोडक्शन वगैरे तुम्ही घेणारच आहे. अनेक विद्यार्थी जे आहेत, आपण म्हणतो की युद्ध नाही त्याचं इंट्रोडक्शन कसं करायचं, तर सम्राट अशोकची स्टोरी आहे. सम्राट अशोक जे आहेत, तर कलिंग युद्ध, त्यांनी युद्ध केलं, त्यांना असं भास झाला की मी जिंकलो, पण नंतर त्यांना लक्षात आलं की नाही, मी सगळं काही गमवून बसलो, आणि म्हणून प्रेमाने जग जिंकता येते या विचारात त्यांनी हे बुद्ध धर्म स्वीकारला. आणि त्याचा काय केला,
प्रसार केला. ओके, सो ती स्टोरी आहे त्याच्यामध्ये. ओके, मोस्टली पण विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, ही स्टोरी खूप जण यूज करतील त्याच्यामध्ये, बरोबर आहे. थोडं तुमचं आणि आता थोडं रिसेंट स्टोरीची त्याला काय काय जोड द्या. तर कुठला पण याचा जेव्हा आपण हे बनवतो तर लक्षात घ्या, मी तुम्हाला नेहमी सांगतो मित्रांनो की बॉडीच्या आधी कुठल्याचं पण इंट्रोडक्शन जे आहे आपल्याला ते इंट्रोडक्शन बनवता आलं पाहिजे. सो दॅट इज हाऊ टू स्टार्ट. ओके, ती गोष्ट कशी स्टार्ट झाली पाहिजे. इंट्रोडक्शन एकदम झकास असलं पाहिजे. इंट्रोडक्शनचे 3 पार्ट असतात आपण शिकवलेले आहेत. एक पहिला असतो हुक. हुक म्हणजे झटका बसला पाहिजे समोरच्याला, बरोबर आहे. हुक कसा शॉर्ट असतो ना, रोहित शर्माचा हुक माहिती आहे, सचिन तेंडुलकर हुक होता असा मारायचा, झटका बसला पाहिजे समोरच्याला एकदम. वाचून एकदम त्याला इंटरेस्ट आला, अरे बापरे काय लिहिलं यांनी. दुसरा याचा हे असतो, ते असतो बॅकग्राऊंड, की मग त्या हुकला जोड द्या बॅकग्राऊंडची, की तो हुक तुम्ही का दिला. आणि तसं तसं थिसिस स्टेटमेंट हा विषय काय आहे आपला, या 3 गोष्टी. आणि कन्क्लुजनमध्ये पण सेम आहे. जेव्हा तुम्ही एंड लाईनला येता तेव्हा एकदा त्याचा सारांश द्या, समरी द्या, आपण काय काय बोललो ते काय सारांश देणे. ओके, आणि त्याचं काय करणे, पॉझिटिव्ह एंड करणे. ओके, तर ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. मग इथे पॉझिटिव्ह एंड म्हणजे काय, की युद्ध नाही, यात बुद्धाची गरज आहे. मग इथे आपण आपल्या याचा करू शकतो. ओके, की जो हे आहे बुद्धांवरती जो निबंध जे आपण हे म्हणतो, सर्वे भवन्तु सुखिनः सर्वे भवन्तु निवारमाया, सबका साथ सबका विकास. ओके, हे सगळ्यांचं भलं झालं पाहिजे, आमची ही संकल्पना आहे, वसुदेव कुटुंबकम. ओके, आम्ही कोणाचं खराब अनिश्चित नाही, हा विचार पण रोवला पाहिजे. ओके, मग आता बघा इथे स्टार्ट करताना मी म्हणतो, आणि स्टार्ट आणि एंड याला इंटरलिंक केलं पाहिजे आपण. पहिल्यांदा निबंध करताना तुम्ही आपली निबंध कसा असतो, इंट्रोडक्शन, देन त्याच्यानंतर काय असतं खाली बॉडी, आणि त्यानंतर त्याचं काय कन्क्लुजन. पण इंटरलिंक करताना पहिले जेव्हा तुम्ही स्टार्टच्या ब्रेनस्टॉर्मिंग करता ना, ब्रेनस्टॉर्मिंग देतो तर त्याच्यावर स्ट्रक्चर करता तेव्हा लिंक करा हुकशी, हुक आणि काय कन्क्लुजन याचं इंटरलिंक करा. म्हणजे हे एक्झामला जिथनं स्टोरी सुरू झाली तिथंच कुठेतरी एंड होती आहे असं वाटलं पाहिजे, निबंध एंड होतोय. आणि त्यानंतर मग मधात बॉडी फिरवा, नंतर मग बॉडी डिसाईड करा. जे मी तुम्हाला सांगितलं की 20 मिनिटं आपल्याला पूर्णतः. ओके, सो जे आहेत 15 ते 20 मिनिटं जे आहेत ते आपल्याला पूर्ण ब्रेनस्टॉर्मिंगला द्यायचे आहेत. ओके, सो 15 मिनिटं जे बेस्ट होतं त्याच्यात तुम्हाला हेच डिसाईड करायचं आहे. मग आता बघा मी किती इफेक्टिव्ह याचा हे आणलेला आहे. ओके, तर याचा जो कन्क्लुजन आहे तो इफेक्टिव्ह कन्क्लुजन तुमचा असला पाहिजे. तर ही आपली मित्रांनो एसएची बॅच आहे, खूप चांगली आहे, तुम्ही डेफिनेटली जॉईन करून घ्या, तुम्हाला खूप फायदा होईल, मी नक्की सांगतो. ओके, तुम्हाला निबंधाचा अप्रोच काय आहे काय नाही तर त्यातनं हे लक्षात येईल. तर बघा मी स्टार्ट कशी केलेली आहे. तर सध्या आपल्याला माहिती आहे मित्रांनो की इराण आणि इस्रायल अमेरिका यांचा वॉर चाललेला आहे. त्याच्यामध्ये सीज फायरचं तर आता डिक्लेअर झालेलं आहे येते, पण तेही किती दिवस टिकेल काय माहिती नाही. ओके, हां, मग आता इथे बघा सुरुवात काय केलेली आहे 2026 मध्ये. ओके, 2026 मध्ये इराणमधील मिनाब शहरातील शारजे तब्बे नावाच्या मुलींच्या शाळेत नेहमीप्रमाणे वर्ग सुरू होते. त्या मुलींच्या हातात बंदुका नव्हत्या, त्या कोणत्याही युद्धात सहभागी नव्हत्या, त्यांच्या हातात फक्त पुस्तक, पेन आणि स्वप्ने होती. अचानक त्या शाळेवर इस्रायलकडून हवाई हल्ला झाला, ज्यामध्ये 160हून अधिक विद्यार्थिनींचा मृत्यू झाला. ओके, त्या दिवशी अचानक झालेल्या स्फोटामुळे संपूर्ण शाळा उद्ध्वस्त झाली आणि अनेक निष्पाप मुलींचे जीवन संपले. युद्धाच्या आगीने त्या स्वप्नांनाही जाळून टाकले. त्या दिवशी अनेक पालक आपल्या मुलींच्या शाळेवर रडत उभे होते, आपल्या मुलींच्या शाळेच्या बॅगा, पुस्तके आणि ओळख शोधत होते. ओके, ही आहे युद्धाची भीषणता. एका निरागस 200च्या आसपास आतापर्यंत तो आकडा गेलेला आहे मुलींचा जीव घेणे. ओके, हे युद्ध घडवतो ज्याचा कुठलाही दोष नाही. ओके, जे दोषी असतील, जे सैनिक मेले ते एक बरं तर ठीक आहे, पण आज अशा ज्यांचा काही संबंध नाही, जी निरागस मुलं ज्यांनी आज कुठे जग बघितलंय त्यांचे अशा प्रकारे हे होते. अगेन इथे पहिलं एक इंट्रोडक्शन असं द्या. आता असं पण नाही आपल्याला एकच बाजू नाही धरायची, दुसरी बाजू ओके ती पण आपण घेऊयात. आता इस्रायल हल्ला करतो, अमेरिका हल्ला करतो असं नाही आहे, पण आज आपण बघतोय त्याच्यामध्ये की अनेक दुसरं याला त्याचा जोड द्या. तिथे काय द्या की 2023 मध्ये इस्रायल आणि हमास याच्यात अचानक भीषण संघर्ष सुरू झाला. 7 ऑक्टोबरच्या सकाळी अनेक दहशतवादी हल्ले झाले. त्या दिवशी इस्रायलमधील काही गावांमध्ये एका संगीत महोत्सवात अचानक गोळीबार आणि हिंसा सुरू झाली. काही मिनिटात आनंद आणि उत्सवाचे वातावरण भीती आणि आक्रोशाने बदलले. त्या हल्ल्यात अनेक निरपराध नागरिक मारले गेले, त्यात लहान मुले, तरुण विद्यार्थी, सामान्य कुटुंबे होती. एका इस्रायल आईने आपल्या लहान मुलाला घट्ट मिठी मारत लपवण्याचा प्रयत्न केला, पण हिंसेच्या त्या वादळापासून ती आपल्या मुलाला वाचू शकली नाही. ओके, तो मुलगा युद्धाचा भाग नव्हता, त्याने कोणाचाही द्वेष केला नव्हता, त्याच्या हातात बंदूक नव्हती, त्याच्या हातात फक्त खेळणी आणि स्वप्ने होती. ही घटना आपल्याला वास्तव दाखवते की युद्ध आणि हिंसा सर्वात आधी निरपराध लोकांचे जीव हिरावून घेते. ओके, हे दोन इंट्रोडक्शन दोन्ही द्यायचे त्याच्यामध्ये. ठीक आहे, एक हा अँगल सुद्धा आणि तो अँगल, आणि शेवटी काय कुठलाही असो देश, सामान्य नागरिकच त्याच्यामध्ये मरतात. ओके, येस, यू कॅन स्टार्ट विथ दॅट. असा इंट्रोडक्शन धमाकेदार, याला म्हणतात धमाकेदार इंट्रोडक्शन.
यापेक्षा एक बेस्ट इंट्रोडक्शन तुम्हाला देतो. ओके, सो मी वेळ देतो कारण विद्यार्थ्यांनी एक नाही लिहायचं ना, विविध तुमचे इंट्रोडक्शन तुमचे रेडी असले पाहिजेत. ओके, बघा मित्रांनो, टाईप 2 इंट्रोडक्शन. ओके, हा एकदम जबरदस्त इंट्रोडक्शन आहे मित्रांनो, हेरून सोडणारा इंट्रोडक्शन आहे युद्धाचा. 2015 मध्ये सिरिया युद्धामुळे लाखो लोकांनी आपले घर सोडून पलायन करावे लागले. त्या निर्वासितांमध्ये 3 वर्षाचा छोटा मुलगा ॲलन कुर्दी देखील होता. युद्ध, हिंसा आणि भीतीपासून दूर सुरक्षित आपल्या आयुष्याच्या शोधात त्याचे कुटुंब समुद्रमार्गे युरोपकडे निघाले. मात्र नियतीने त्यांच्यावर वेगळेच लिहिले होते. प्रवासादरम्यान त्याची छोटी बोट समुद्रात उलटली आणि ॲलन कुर्दी या 3 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी तुर्कस्तानच्या किनाऱ्यावर त्याचे छोटेसे शरीर लाल टी शर्ट आणि निळ्या शॉर्ट्समध्ये वाळूत पडलेले आढळले. त्या लहान मुलाच्या शांत पडलेल्या शरीराचा फोटो संपूर्ण जगभर पसरला आणि मानवतेला हादरवून गेला. केवळ एक मुलाचा मृत्यू नव्हता, तो फोटो म्हणजे त्या युद्धामुळे उद्ध्वस्त झालेल्या हजारो निष्पाप बालकांचे तो प्रतीक बनला. ॲलन कुर्दीच्या वैज्ञानिक दृष्टीने जगाला एक कठोर सत्य दाखवले की युद्धात कोणी जिंकत नाही, हरते ती फक्त मानवता. ओके, आणि ते खाली कोट काय तर मी बघा इथं कोट दिली आहे की ना किसी की दुआ है ये और ना खुदा की ये मर्जी है, अब मिलावट का जमाना है, ये इंसानियत ही फर्जी है. ओके, सो दॅट इज बघा, आता मला लेक्चर घेतानाच काटे आले अंगाला हे ऐकताना. असला तुमचा इंट्रोडक्शन राहिला पाहिजे आणि हेच इंट्रोडक्शन आपण आपल्या सगळ्या निबंधामध्ये बॅचमध्ये तुम्हाला हे करून देतोय त्याच्यामध्ये. सो दॅट इज अन इफेक्टिव्हनेस ऑफ एन एसे. 250 मार्क असंच देत नाही त्याला, तुम्ही जे घेऊन बसतात त्याच्यामध्ये, बरोबर आहे. तुम्हाला हा अप्रोच असा सेट करावा लागणार. त्यानंतर मग आता कन्क्लुजन, आता याला डायरेक्ट बॉडीमध्ये नका, त्याला कन्क्लुजन. आता आपण ब्रेनस्टॉर्मिंग करतोय तर ब्रेनस्टॉर्मिंग कन्क्लुजनमध्ये कसं आहे. ओके, मग आता बघा आव्हाने काय, तर शांतता. आता युद्ध नाही, बुद्ध पाहिजे. मग शांतता कोणी सोपे नाही आहे. राष्ट्रवाद, संसदीय स्पर्धा, धार्मिक संघर्ष, राजकीय मतभेद यामुळे अनेक परिस्थिती निर्माण होते, बरोबर आहे. दहशतवाद, अंशस्त्रांची शर्यत, सायबर हल्ले ही आधुनिक काळात गंभीर आव्हाने आहेत. म्हणून शांततेसाठी जागतिक सहकार्य आणि परस्पर विश्वास आहे. जगात शांत प्रसार करण्यासाठी काही महत्त्वाची पावले उचलणे आवश्यक आहे. प्रथम काय, शिक्षणाद्वारे अहिंसा. आणि मेन मुद्दा हाच की तुम्हाला एज्युकेट करावं लागेल लोकांना. अहिंसा आणि शिक्षण मूल्य समाजात रुजवणे आवश्यक आहे. आंतरराष्ट्रीय संवाद आणि सहकार्य वाढवणे आवश्यक आहे. ओके, तिसरं, युद्धासाठी होणारा खर्च कमी करून विकासावर भर देणे काय आवश्यक आहे. चौथं, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर मानव कल्याणासाठी करणे काय आहे आवश्यक आहे. ओके, नेक्स्ट, निष्कर्ष काय. निष्कर्षात तुम्ही इतिहासाने वारंवार दाखवून दिले की युद्ध हा समस्यांचा कायमस्वरूपी उपाय नसतो. युद्ध विनाश, दुःख आणि अस्थिरता निर्माण करतो. ओके, युद्धाचा मार्ग शांतता, सहअस्तित्व आणि मानवतेचा संदेश देतो. आजच्या अणुशस्त्रांनी सजलेल्या जगात मानव जातीसमोर 2 मार्ग आहेत, एक विनाशाचा आणि दुसरा शांततेचा. जर मानव जातीने बुद्धाच्या करुणा आणि अहिंसेचा तत्वांचा स्वीकार केला तर जग अधिक सुरक्षित आणि समृद्ध होऊ शकतं. म्हणूनच आजच्या काळात मानवजातींसाठी सर्वात योग्य संदेश आहे, युद्ध नव्हे बुद्ध व्हा. आता बघा टायटलच आहे, आपण युद्ध नव्हे बुद्ध व्हा ऑलरेडी स्टार्टिंगला मेन्शन केलेलं आहे, त्यामध्ये 2-3 वेळा आलेलं आहे. मग एंड इथे ना असा न करता त्याचा एंड काय करा, एंड सर्वे भवन्तु सुखिना सर्वे भवन्तु निरामया. ओके, तर त्यांनी करा त्याच्यामध्ये सबका, आमचं काय सगळ्यांचं भलं व्हावं, विश्वदेव कुटुंब करा, आपली संस्कृती हीच सांगते आहे. ओके, सबका साथ सबका विकास. ओके, अशाने तुम्ही काय करू शकता, एंड करू शकता. नाव आता हातात झाला सगळा आपला अट्रॅक्टिव्ह पार्ट. आता बॉडी मेन, ज्याच्यावरती तुम्हाला मार्क भेटेल. मग बॉडीमध्ये आपल्याला ब्रेन स्टॉर्मिंग. सो मी इथे प्रत्येक निबंधाच्या स्टार्टिंगला तुम्हाला माहिती आहे की ब्रेन स्टॉर्मिंग देत असतो की तुम्ही काय काय आपल्या प्रत्येक निबंधामध्ये काय स्टार्टिंगला ब्रेन स्टॉर्मिंग आहे की भाई काय काय तुमची विचार केला पाहिजे. जेव्हा तुम्ही ब्रेन स्टॉर्मिंग करता, जी 15 मिनिट 20 मिनिट तुम्हाला घालवायचे त्यात काय काय तुम्हाला मूलभूत संकल्पना काय आपली, युद्ध नाही मग बुद्ध पाहिजे. मग युद्ध म्हणजे काय, हिंसा, विनाश आणि द्वेष. बुद्ध म्हणजे काय, अहिंसा, करुणा आणि काय, शांतता. बरोबर आहे. हां, नेक्स्ट, बुद्ध काय आहे, सहअस्तित्व, टॉलरन्सचा मार्ग. युद्ध काय, संघर्षाचा मार्ग. युद्ध काय आहे, शक्तीची भाषा. बुद्ध काय आहे, मानवतेची भाषा. युद्ध समस्याचे निराकरण करत नाही, ते नवीन समस्या निर्माण करतं. तर युद्ध काय करतं, समस्याचे निराकरण नाही करत मित्रांनो, ते नवीन समस्या निर्माण करतं. जसं मग कलिंगवार, ऐतिहासिक संदर्भ काय, कलिंगवार आहे. बरोबर आहे. हां, त्यानंतर पहिलं महायुद्ध झालं, किती लोक मेले, 1 कोटी लोक मेले. दुसऱ्या महायुद्धात 7 कोटी लोक मेले मित्रांनो. हिरोशिमा नागासाकी अणुबॉम्बचे परिणाम जे आजही इतक्या 70-80 वर्षानंतर जाणवत आहेत. बरोबर आहे. आता युद्ध काय, विनाशकारी. आणि युद्ध संपत आज इस्रायल कॉन्फ्लिक्ट पॅलेस्टाईन किती वर्षाचा चाललेला आहे रे तो. त्याला काही सोल्युशन सापडत आहे का, नाही सापडत. तुम्ही जोपर्यंत युद्ध करत राहाल तोपर्यंत त्याला हे होणारच नाही. बरोबर आहे. रशिया युक्रेन युद्ध, इस्रायल हमास संघर्ष, भारत पाकिस्तान तणाव, ही अशी काही उदाहरणं. राजकीय पैलू काय काय, त्याला सत्तेची स्पर्धा आहे. युद्ध का होतं, कारण सत्तेची स्पर्धा आहे, सीमा विवाद आहे, राष्ट्रवादाची संकल्पना आहे, राष्ट्रवादाचा अतिरेक आहे, त्याच्यामध्ये दहशतवाद आहे, टेररिझम. ओके, मग आता याचा उपाय काय, की कूटनीतिक डिप्लोमॅटिक वेनी सॉल्व्ह करावं लागतं. संयुक्त राष्ट्र संघ, शांतता करार आपल्याला करावे लागतात. बरोबर, याच्यावरती वर्क केलं पाहिजे. आज बघतो आपण संयुक्त राष्ट्र खूप वीक झालेला आहे, त्याच्यामध्ये लोकांना जर हेच उरलेलं नाही. इकॉनॉमिक ॲस्पेक्ट काय आहे, तर प्रत्येकाची जोड द्या.
अर्थव्यवस्था नष्ट होते. आपण बघतो शेअर मार्केट काय, आता भारतात काही संबंध पण नाही त्या युद्धाशी, काय कुठे ना डायरेक्ट आहे पण ना इनडायरेक्ट काय संबंध त्याच्यामध्ये. पण आज आपण बघतोय की काय स्थिती झालेली आहे आपल्या शेअर मार्केट भारताची, आता तिथल्याची काय स्थिती असेल. ओके, उद्योग नष्ट होतात, गरिबी वाढते. अफगाणिस्तानचे युद्ध, मध्य पूर्वेतले संघर्ष, बरोबर आहे, हे उदाहरण आहे. मग शिक्षण आणि आरोग्यावर जो आहे ती स्थिती सगळ्यात खराब होते. आज अफगाणिस्तानमध्ये लाखो लोक त्या ज्या युद्धानंतर गरीब करोडो लोक जी आहेत ती जी गरिबी रेखेच्या खाली चालली गेली युद्धामुळं, बरोबर आहे. सामाजिक पैलू काय की निर्वासितांची समस्या आहे, कुटुंबांचं काय होतं, विभाजन होतं, भीती आणि असुरक्षितता वाढते, बरोबर आहे. हां, तर हे जे पैलू आहेत, सिरियात निर्वासित आपण बघितलं तर सिरियाचं एक्झाम्पल, युद्धग्रस्त मुले. ओके, आज जवळपास आत्ता हे जे इराण आणि अमेरिकेचं जे काही युद्ध आहे मित्रांनो, त्याच्यामध्येच म्हणतात जवळपास 15 लाख लोक जे आहेत ते घरदार सोडून, इमॅजिन करा आपण, मी म्हणतो की आपण भारतीय खूप सुखी आहोत की आपल्याला कधी असं फेस करावं लागलं नाही, जरी काय प्रॉब्लेम आहेत बाहेरचे, पण आपलं घरदार सगळं सोडून फ्युचर काही माहीत नाही आपल्याला, आणि तशा ह्याच्यामध्ये चाललं जाणं विदाऊट एनी फ्युचरच्या सर्चमध्ये 15 लाख लोक तशी विस्थापित झालेत, इमॅजिन करा तुम्ही. ओके, हां, त्या देशाला किती शिवाय द्या तुम्ही, पण आजही आपण इतरांपेक्षा खूप चांगल्या स्थितीमध्ये आहोत. तांत्रिक पैलू, अणुशस्त्र आहे, जैविक शस्त्र आहेत, बरोबर आहे. हे जे टेक्निकल आस्पेक्ट आहे युद्धाचा, त्याच्यामुळे सायबर युद्ध होत आहे, यात संपूर्ण मानवशास्त्राचा विनाश होऊन राहिला आहे, बरोबर आहे. तर तंत्रज्ञानाचा वापर विकासासाठी पण केला पाहिजे. आज युद्धामध्ये जंगल प्रदूषण होत आहे, जैवविविधतेचा ऱ्हास होत आहे, बरोबर आहे. आज व्हिएतनाम युद्धाचा एजंट ऑरेंज आहे, त्याचे आजही दुष्परिणाम जाणवतात मित्रांनो. मग तात्विक नैतिक पैलू काय की बुद्ध जो आहे, अहिंसा, करुणा, मध्यम मार्ग जो आहे, गांधींना जोडा तुम्ही, सत्याग्रह, अहिंसा, की द्वेषाने द्वेष कधीच संपत नाही, बरोबर आहे. हां, तर आय फॉर आय, महात्मा गांधी स्टेटमेंट की आय फॉर आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. मग भारताची भूमिका काय, भारताने नेहमी आजपर्यंत इतक्या वर्षाच्या इतिहासात भारतात कधीच दुसऱ्या देशावर कधी हल्ला केलाय का, नाही केलाय. भारताची संकल्पना आहे वसुदैव कुटुंबकांची, जी पंचशीलची तत्वे आहेत आपले, शांततावादी धोरण जे आहे आपलं, ओके, हे आहेत. पण याला आव्हाने आज आहे ते करायला पाहिजे. राष्ट्रवादाचा जो हायपर नॅशनलिझम, आता राष्ट्रवाद चुकीचा आहे का, नाही, योग्य आहे. पॅट्रोटिझम बघा, पहिली स्टेप पॅट्रोटिझम, बरोबर आहे, म्हणजे आपल्याला राष्ट्रवादाचा अभिमान असते. ओके, राष्ट्रवाद म्हणजे नॅशनलिझम, थोडा हायपर हे कन्सेप्ट आहे, पण तोही चालून जातो. पण जेव्हा हायपर नॅशनलिझमकडे जातो तो हिटलर आणि मुसोलिनी हे पण काय होतं रे, कट्टर राष्ट्रवादी फाशीवादी लोकच होते ना. पण शेवटी काय, तर राष्ट्रवादाचा अतिरेक नेहमी अशा क्रूर कर्मांना जन्माला घालतो. युनिट टेक केअर. अणुशस्त्र स्पर्धा, संसाधनावरचा खर्च, ओके, हां, संवाद आणि कूटनीती, शिक्षणात अहिंसा मूल्ये, शस्त्राची स्पर्धा कमी करणे, मानवतेत, तसा तुमचं हे बना. मग युद्ध मानवतेचा बुद्धाचा मार्ग जो आहे, सहस्त्र मार्ग आहे, तो आपल्याला दाखवतो. आजच्या युगात मानवजातीसमोर 2 मार्ग आहेत, विनाशाचा आणि शांततेचा. त्यामुळे मानवजातीचा खरा संदेश आहे, काय संदेश आहे की युद्ध नव्हे, आपल्याला बुद्ध हवा. काही कोट्स आहेत की जे तुम्ही मधात टाकू शकतात, बरोबर आहे. एक फार चांगलं कोट आहे, कैलास सत्यार्थी यांचं, मी नोबेल, आता बघा असं दिवसेंदिवस हे कुठं सापडणार नाही तुम्हाला, तर तुम्ही काय करा, ऑब्झर्व करा गोष्टींना. जसं आता मी कैलास सत्यार्थीचं नोबेल पीस प्राईजचं स्पीच आहे, त्यात त्यांनी फार चांगलं स्टेटमेंट दिलं होतं की आय डिनाय टू एक्सेप्ट, आय रिफ्यूज टू एक्सेप्ट, मी हे मानायला तयार नाही की जगाच्या जगाचा डिफेन्सवरचा केवळ एका आठवड्याचा खर्च, जगाचा डिफेन्सवरचा संरक्षणाचा फक्त एका आठवड्याचा खर्च हा जगातल्या सगळ्या बालकांना शिक्षण देऊ शकतो, एका आठवड्याचा फक्त. पण आपण ते करत नाही आणि युद्धावरती भरमसाठ खर्च करतो. तुम्ही लिहा त्याच्यामध्ये की जितका इराण, इस्रायल आणि अमेरिका या युद्धामध्ये जितका खर्च झाला, त्याच्या खर्चामध्ये अख्ख्या जगातल्या मुलांना शिक्षण देता आलं असतं, जे लोकांना एक शिक्षण भेटत नाही, बरोबर आहे. डोळ्यासाठी डोळा घेतला तर संपूर्ण एक आनवडील महात्मा गांधी, जगा आणि जगू दे हाच मानवतेचा खरा मंत्र आहे, बरोबर आहे. अल्बर्ट आइन्स्टाईनचं बघा खूप डीप मिनिंग आहे. हे एक कोट मी एकासोबत देत असतो, पण हे कोट तुम्हाला मधामधात वापरायचे. ओके, तिसरे महायुद्ध कुठे शस्त्रांनी लढले जाईल हे मला माहीत नाही, पण चौथे महायुद्ध काठ्याने दगडांनी लढले जाईल. बघा किती डीप मिनिंग आहे. म्हणजे याचं म्हणणं काय आहे की बेटा, तिसऱ्या महायुद्धाचं सगळं संपून जाईल, नंतर फक्त काठ्याने दगड उरतील, मानवी संस्कृतीचाच विनाश होऊन जाईल. ओके, हां, मग आता आपण येऊयात मित्रांनो, आता कोर बॉडीला, अॅनिक्डोट आपण ऑलरेडी डिस्कस केले होते, आपण कोर बॉडीला सुरुवात करूयात. ओके, हां, युद्धात आता आपण झाला की आपण बघा त्यांनी ही घटना होती, बरोबर आहे. ही घटना एक वास्तव दाखवते अॅनिक्डोट नंतर, की युद्ध हिंसा आणि सर्वात आधी निरपराध लोकांचे जीव हिरावून घेते. ओके, हिंसा आणि निरपराध लोकांचे जीव हिरावून घेते. ही घटना आपल्याला एक प्रश्न विचारायला भाग पडते की युद्धात नेमके कोण जिंकते. कारण युद्धात नेहमी मरतात ते फक्त सैनिक नाही, तर निष्पाप नागरिक, स्त्रिया आणि लहान मुले. कुठलंही युद्ध बघा तुम्ही, सर्वात जास्त हानी जी आहे ना ती फक्त यांची झालेली आहे, बरोबर आहे. हां, आजचे जग युद्धाच्या सावलीखाली जगत आहे. अमेरिका, इस्रायल, इराण, हे सगळे हमास, पाकिस्तान, अफगाणिस्तान यांसारखे संघर्ष जे आहेत, आज सगळं जग धोक्यात आलेलं आहे. लाखो लोक मृत्यू स्थलांतरित होत आहेत, बरोबर आहे. दुःखाच्या ह्याच्यात बुडालेले आहेत.
खरा प्रश्न आहे की युद्ध समस्येचे निराकरण आहे का, की ते नव्या समस्यांची गरज आहे. महात्मा गांधींनी म्हटले होते, देर इज नो पाथ टू पीस, पीस इज द पाथ. देर इज नो पाथ टू पीस, बस पीस इज द पाथ. ओके. आजच्या अणुशस्त्रांनी सजलेल्या आणि तांत्रिक स्पर्धेने भरलेल्या जगात युद्ध नको बुद्ध हवा हा संदेश अधिकच महत्त्वाचा ठरतो, कारण मानवजातीचे भविष्य हे संघर्ष, हिंसा आणि युद्धात नसून अहिंसा, संवाद आणि सहअस्तित्वात आहे. युद्धाची हिंसा संपवण्यासाठी बुद्धाच्या करुणा, मग युद्ध संपवायचं तर काय, बुद्धाची करुणा, बोध, विवेकबुद्धीची गरज आहे. हा निबंध युद्धाच्या विध्वंसकतेपासून तर बुद्धाच्या शांततावादी दृष्टिकोनापर्यंतचा प्रवास दाखवतो आणि आजच्या जगाची त्याचे महत्त्व अधोरेखित करतो. इथे मित्रांनो तुमचं इंट्रोडक्शन एंड होतं. जो 150 शब्दांचा 2 शब्दांचा इंट्रोडक्शन आहे ना, इथे एंड होतो. मग आता इथे एंड झाला. नंतर आता युद्ध म्हणजे, आता डेफिनेशन ऑफ द युद्ध. युद्ध म्हणजे काय, युद्ध म्हणजे काय असतं नेमकं, तर युद्ध, अरे पण युद्ध म्हणजे काय, त्याचे परिणाम काय, हे महत्त्वाचं आहे. की युद्धाची भीषणता, आता येते युद्धाची भीषणता दर्शवा. ओके. पुढे 1.5 पानात त्याच्यावरती जाऊ द्या. युद्धाची भीषणता काय, तर युद्ध हे मानवी इतिहासात सर्वात मोठे अभिशाप आहे. प्राचीन काळापासून आधुनिक युगापर्यंत युद्धाने सगळ्यात जास्त रक्तपात केला आहे. पहिल्या महायुद्धात 1,06,00,000 लोक मरण पावले, तर दुसऱ्या महायुद्धात 7 कोटींहून अधिक लोकांचा बळी गेला आहे. आजही दहशतवाद, सीमावाद आणि आर्थिक स्पर्धेमुळे युद्ध सुरू आहेत. आज प्रत्येकाला सत्ता हवी आहे. आज प्रत्येकाला काय, सत्ता हवी आहे. मग तो महासत्ता होऊ पाहणारा एखादा देश असो व आपल्या पितरांचे घोडे नाचवणारा ISIS सारखा दहशतवादी गट असो, सत्तेची भूक प्रत्येकाच्या उदरात उसळलेली आहे. पण क्षणभंगूर असणारी ही, मग आता ते प्रत्येकाला सत्ता तर हवी आहे, पण सत्ता डायरेक्ट भेटते का, अरे ज्याच्याकडे सत्ता आहे त्याच्याकडे ती हिसकावून घ्यावी लागते ना. आणि जेव्हा हिसकावून घ्यावी लागते तेव्हा तो संघर्ष निर्माण होतो. तो संघर्ष नंतर युद्धाचं स्वरूप घेतो. करेक्ट. तर ती आज काय, ही मेन किती काही कारणं सांगितले तरी मेन इराणची जी अमेरिकेची लढाई आहे, ओके, ती मेन काय आहे रे, ती ऑइलची लढाई आहे. रिसोर्सेस पाहिजेत, साधन संपत्ती पाहिजे, बरोबर आहे. तीच ती मेन लढाई आहे त्याच्यामध्ये, बरोबर आहे. हा, एक आपल्यासाठी घोडे नाचवणारा दहशतवादी गट असेल, शंभर असते, ही सत्ता सहसा मिळत नाही. मुळे ज्यांच्या हाती ती सत्ता आहे त्यांच्याकडून हिसकावून घ्यावी लागते. तिसाठी रक्ताचा महायुद्ध करावा लागतो. ही सत्ता ग्रहणासाठी मग एकच मार्ग उरतो, युद्ध, ज्यामध्ये लाखो निरपराधी लोक मारले जातात. जिचं सारं काही माफ असतं, अगदी सामान्य जणांच्या मुंडक्याचा थर पासून तर एखाद्या 7 वर्षाच्या कोड्या मुलाचं शरीर, तुम्ही 7 काय, तुम्ही 2 वर्ष लिहा, 3 वर्षाच्या मुलाचं शरीर. युद्धात ना दया असते ना करुणा असते, ती फक्त रक्ताची न सपणारी तहान. युद्धामध्ये ना लहान मुलं पाहिली जातात ना जर वृद्ध पाहिला जातो फक्त बळी, बरोबर आहे. एवढीच किंमत एका युद्धात असते, बरोबर आहे. हा, मग आता याच्यात काय आहे, मग युद्ध इतिहास मागे जर पाहिला तर नजरेत काय पडतं युद्धामुळे, अक्षरशः मोडणारे गाव, तडफडणारे भुकेने व्याकुळ अर्धमेले जीव, कपाळावरचं कुंकू पुसलेले आणि त्यावर नितरलिखित यातना घेऊन मिळवणाऱ्या, तहान भुकेने तडफडून जीव सोडणाऱ्या, ओके, काळे तुकड्यापासून मांडीवर घेऊन असं आकांत करणाऱ्या अभागी माता, बरोबर आहे. हा, युद्ध केवळ शारीरिक नुकसान करत नाही तर ते मानसिक आणि आर्थिक विध्वंस घडवतो. एका युद्धात अर्थव्यवस्था कोलमडते, बरोबर आहे, शिक्षण थांबते, आरोग्य धोक्यात येते. ओके, उदाहरणार्थ अफगाणिस्तान 20 वर्षाच्या युद्धामुळे तेथील 40% लोक गरिबी रेषेखाली आले. पर्यावरण उद्ध्वस्त होते. व्हिएतनाम युद्धात एजंट ऑरेंजची रसायने लाखो हेक्टर जंगल नष्ट करून टाकतात. युद्धाची मूळ मानसिकता हिंसेची आहे. ती द्वेष, बदल, अहंकार घडवते. जसे की हिटलरने आर्यन श्रेष्ठत्वाच्या नावाने युरोप जाळला. युद्ध संपले तरी त्याचे जखमा कायम राहतात. ओके, बाजूची समस्या, ज्या सगळ्या समस्या आहेत, बरोबर आहे ना. हां, अगेन दुसरं, जेव्हा मित्रांनो आपण बघतो की युद्ध आपण बरेच सेलिब्रेट करतो, कोणी शहीद झाला तिथे हे, अरे पण त्याच्या परिवारानंतर काय बितते, त्यांचा मुलगा जेव्हा शहीद होतो तेव्हा तर त्यानंतर 1-2 महिन्यानंतर पुन्हा आयुष्य त्यांचं हे होतं, कोणी आधार देणारा नसतो. सैनिक युद्धभूमीवर जात असताना त्याच्या कुटुंबियाचे मन अशांत होते. आदिवच्या युद्धाने राष्ट्राची प्रगती थांबते, संसाधनांचा नाश होतो, नागरिकांवर करांचा भार वाढतो. युद्धाच्या राखेत केवळ राष्ट्राचे स्वप्न जळून जातात. भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढल्यास अण्वस्त्रांचा वापर होऊ शकतो आणि त्यामुळे संपूर्ण उपखंड संकटात सापडू शकते. अण्वस्त्रांची ताकद हे संरक्षणाचे अंतिम अस्त्र असते, पण त्याचा विनाश घडवतो. अशा परिस्थितीत आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करणे गरजेचे आहे. शांततेच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी जागतिक दबाव आणि कूटनीती प्रभावी असू शकतात, पण युद्ध समस्येची निराकरण असून ती वाढवणारी आहे. आता प्रश्न उभा राहतो की युद्धाची बुद्धाची शांतता का. आता याच्यावरती प्रश्न, मग आता पुढे इंट्रिगमेंट करावं लागेल ना, डायरेक्ट युद्ध संपल्यावर बुद्ध चालू, मग युद्धाची बुद्ध का, मग बुद्ध का, आता बुद्धाचा संदेश काय आहे. गौतम बुद्धांनी मानवतेत अहिंसा, करुणा, मध्यमार्ग संदेश दिलाय. त्यांनी सांगितले की लोभ, द्वेष, अज्ञान ही दुःखाची मूळ कारणे आहेत. बुद्धाच्या शिकवणीत मानवताला एकत्र आणण्याची ताकद आहे. त्यांनी सांगितलेलं की खरा विजय शत्रुनाश करून मिळत नाही तर स्वतःच्या अहंकारावर विजय मिळून मिळतो. बुद्धाचा संदेश केवळ धार्मिक किंवा आध्यात्मिक नाही, तो सामाजिक आहे आणि राजकीय दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्त्वाचा आहे. जर समाजात करुणा, सहिष्णुता आणि संवाद यांना प्राधान्य दिले गेले तर अनेक संघर्ष टाळता येऊ शकतात. युद्ध आणि बुद्ध याच्यात मूलभूत फरक आहे. युद्ध बाह्य शक्तीने विजय मिळवतो तर बुद्ध आंतरिक विजय मिळवतो. युद्धात शत्रू असतो, बुद्धात सर्व मित्र असतात. दॅट इज डिफरन्स. इथे चार्ट दिलाय, मी म्हणेल की चार्ट काढायचं तर काढा, नाही तर चार्ट न काढता त्याला याच्यात एक्सप्लेन करा. तर मग युद्ध म्हणजे काय, तर भौगोलिक आणि आर्थिक विजय, इथे आंतरिक शांती आणि मुक्ती. साधन काय युद्धाचं, हिंसा,
बुद्धाचं साधन काय? अहिंसा, ध्यान, विवेक. युद्ध काय करतं? विध्वंस आणि द्वेष पसरवतो. बुद्ध काय करतो? समृद्धी आणि करुणा करतो. हिरोशिमा बॉम्ब आणि अशोकची धम्मनीती, शांत साम्राज्य. ओके, हा तुलनात्मक अभ्यास दाखवतो की युद्ध अल्पकालीन असते तर बुद्धाची शांतता शाश्वत आहे. आज न्यूक्लिअर युगात युद्ध म्हणजे वैश्विक विनाश, म्हणून आपल्याला काय हवा? बुद्ध हवा. ओके, आता नाव इथपर्यंत थोडी 1200 शब्द होणार आहेत. तसं बघितलं निबंध इथं संपला आहे, पण 1200 शब्द लिहायचे आहेत ना आपल्याला, मग जोडावं लागेल त्याला. हिअर वी नीड अ पेस्टल अप्रोच. येस, मग राजकीय संबंध काय याचा? व्हॉट इज अन पॉलिटिकल? की युद्ध नको, काय? बुद्ध हवा. राजकारणात अनेकदा राष्ट्रामधील स्पर्धा, सीमाविवाद, सत्तेची लालसा यामुळे युद्धाची परिस्थिती निर्माण होते. बरोबर आहे, पण युद्धातून काही दीर्घकालीन फायदा होतो का? नाही. एक युद्ध नंतर दुसरं युद्ध घडवतं. आजच्या जगात अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि करार शांतीसाठी कार्य करत आहेत. राजनीतिक चर्चा आणि सहकार्याद्वारे संघर्ष टाळले जाऊ शकतात. भारताने नेहमी आपल्या परराष्ट्र धोरणामध्ये पंचशील आणि वसुदेव कुटुंबकम याचा स्वीकार केला आहे. ओके, आणि हा तत्वज्ञान बुद्धाच्या विचाराशी सुसंगत आहे. आर्थिक परिणाम: युद्धामुळे देशाची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणात कोलमडते. युद्धासाठी प्रचंड पैसा खर्च केला जातो, उद्योगधंदे बळकतात आणि विकास थांबतो. जर युद्धावर खर्च होणारे संसाधन, आरोग्य, पायाभूत सुविधा यांच्यावर खर्च केले तर अधिक वेगाने प्रगती होऊ शकते. उदाहरणार्थ अनेक देश संरक्षणावरती खर्च करतात. हा खर्च सामाजिक विकासासाठी वापरला गेला तर तो मोठ्या प्रमाणात कमी होईल. बरोबर आहे ना? तर जो इकॉनॉमी जर आपण सोशल एज्युकेशनवरती, हेल्थ केअरवरती केला तोच खर्च तर किती आपले होईल? बरोबर आहे. हां, युद्धामुळे काय मोठ्या प्रमाणात कोलमडली जाते, प्रचंड पैसा खर्च केला जातो युद्धामध्ये. ओके, हां, उद्योगधंदे पण बंद पडतात, आपण बघतोय. संसाधनावरती परिणाम होतो. हा झाला आर्थिक परिणाम. सामाजिक परिणाम काय? आता युद्धामुळे काय होते की भीती, द्वेष, असुरक्षितता निर्माण होते. लाखो लोकांना स्थलांतर करावं लागतं, कुटुंबे तुटतात. ओके, पण बुद्ध काय म्हणतो? तो दॅट इज व्हॉट, की सगळ्यांचं करुणा, परस्पर आदर आपल्याला आला पाहिजे. ओके, मार्टिन लुथर किंग ज्युनियर यांची गांधीजींच्या त्यांनी काय संघर्ष केला आणि त्यांनी दाखवलं, इतक्या मोठ्या कम्युनिटीला त्यांनी हे दिलं. डार्केस्ट कॅनॉट ड्राईव्ह आउट डार्कनेस, ओनली लाईट कॅन डू. त्यांचा संदेश आहे. बरोबर आहे, आणि हे पण बुद्धाच्या याच्याशी काय सुसंगत आहे की डार्केस्ट कॅनॉट ड्राईव्ह आउट डार्कनेस. बरं, अंधार अंधार संपू शकत नाही, फक्त उजेडच अंधार संपवू शकतो. म्हणून द्वेषाला उत्तर द्वेषाने नाही, द्वेषाला उत्तर प्रेमाने आहे. ओके, हां, अशा प्रकारे आपण करू शकतो. आता मित्रांनो, एक लक्षात घ्यायचं, आपला टॉपिक काय. काही काही लोक काय म्हणतात माहिती आहे का? काही मी आता काही निबंध चेक करतो, तो म्हणतात की हो, पण पण हिंसा पण थोडीफार गरजेची आहे. जर तलवारीला संरक्षण नसेल, तलवारीचं संरक्षण नसेल कुठल्याही तत्वज्ञानाला, तर शेवटी काय होतं? बामियान बुद्धाचं बघा, आजही ते प्रतीक आहे. अरे भाई, टॉपिक काय? पर्सनली मलाही वाटतं की थोडीफार हिंसा आवश्यक आहे. बरोबर आहे. यदि सिंह हिंसक हो जाए तो गिधड़ भी शौर्य दिखाते हैं, और जब गरुड़ संत संन्यासी हो तब सर्प पनपते जाते हैं. बरोबर आहे. हां, असं. अरे पण तो विषय नाही ना भाई. इथे तुम्हाला हेच दाखवायचं की शांती शांती शांतीच पाहिजे, युद्ध नाहीच पाहिजे कुठे. म्हणून कुठेही हिंसेचं समर्थन कुठल्याही अँगलमध्ये येता कामा नाही तिथे. तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार बाजूला ठेवा, निबंधाचा विषय काय आहे तो तिथे लक्षात घ्या. म्हणून इथे कुठेही आलं नाही पाहिजे की हिंसा कुठेतरी योग्य म्हणून. आता भारताने सिंदूर अटॅक केला, ऑपरेशन सिंदूर केलं, अटॅक केला, योग्यच आहे, कोणी त्याला नाही म्हणणार नाही. पण इथे त्याचा उल्लेख येता कामा नाही. काय इथे आपल्याला फक्त बुद्ध आणि शांतता, पीस दाखवायचं आहे, लक्षात घ्या. ओके, हां, इथे म्हणून असे रेफरन्स येऊ नका. विषय काय तो बघा. तंत्रज्ञान, आधुनिक युद्ध. आजच्या युगात तंत्रज्ञानामुळे युद्धाचे स्वरूप अधिक भयानक झाले आहे. अणुशस्त्रे, जैवशस्त्रे, सायबर युद्ध यामुळे मानवजाती अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे. तथापि तंत्रज्ञानाचा वापर मानव कल्याणासाठी केला जाऊ शकतो. वैद्यकीय संशोधन, संचार व्यवस्था, वैद्यकीय प्रगती यामुळे मानवी जीवन अधिक चांगले बनू शकते. पर्यावरणीय परिणाम, जो एजंट ऑरेंजचा आपण युद्ध बघितलं होतं, फार मोठं नुकसान होतं. जंगलाचा नाश, प्रदूषण, नैसर्गिक ऱ्हास होतो, पृथ्वी संतुलन बिघडते. अणुयुद्धाचे परिणाम आज अनेक पिढ्यांपर्यंत राहतात त्यामध्ये. बरोबर आहे. हां, हे जर आपण बघितलं त्याच्यामध्ये. येस, सो बुद्धांचा संदेश आहे की ॲन आय फॉर ॲन आय विल मेक द होल वर्ल्ड ब्लाइंड. मानव समाजाचे स्थैर्य हे नैतिक मूल्यावर अवलंबून असते. बरोबर आहे. काय? अहिंसा, करुणा, सत्य, सहिष्णुता मूल्य समाजात शांतता निर्माण करतात. महात्मा गांधी यांनी बुद्धांचा आणि जैन धर्माच्या अहिंसेच्या तत्वांचा स्वीकार करून स्वतःला शांततेचा मार्ग दाखवला. बरोबर आहे. हां, ॲन आय फॉर ॲन. आणि बघा आम्ही कसं आहे, तर असे मी प्रत्येक ॲप्रोच निबंध बनवतो. म्हणून मित्रांनो, अजूनही वेळ गेलेली नाही आहे. ओके, आता बघा, मी एक शिकवणार शिक्षक आहे, तर तुम्ही म्हणेलच की याचं तर कामच आहे, दुकानदार आहे, तू म्हणेलच की माझा माल चांगला आहे म्हणून विका. असं काही नाही, तुम्हाला सॅम्पल दिलेले आहेत. ओके, ते सॅम्पल तुम्ही बघा, तुम्हाला बराच फायदा याच्यामध्ये होणार आहे. आणि बॅच व्हॅलिडिटी ही मी 2026च्या मेन्सपर्यंत दिलेली आहे, लक्षात घ्या. सो आय हॅव गिवन द बॅच व्हॅलिडिटी टिल द मेन्स ऑफ 2026 पर्यंत ही आहे. तर ही काय फक्त एक आठवड्यासाठी बॅच नाही घ्यायची आहे. बरोबर आहे ना? हां, आणि आता फीस कमी आहे, 2000 रुपये फी आहे बॅचला, आणि त्यातही आता मला वाटतं काही ऑफर चालू आहे. बरोबर आहे. हां, पण नंतर फीस जी आहे ती वाढणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा नेक्स्ट अटेम्प्ट असेल तेव्हा. तर दॅट इज दॅट क्लिअर फ्रॉम माय साईड. ज्यांना घ्यायचं ते घेते, तुमची इच्छा आहे त्याच्यामध्ये बॅच. बरोबर, पण त्यात जे डेव्हलपमेंट होईल तुमचं, तुम्हाला एका निबंधात लक्षात आलं असेल, असे प्रत्येक निबंधाची अप्रोचेस, प्रत्येक स्ट्रॅटेजीज आपण डेव्हलप केलेली आहे. बरोबर आहे. हां,
पुढील मार्ग काय? मग आता इथे बघा आव्हाने निर्माण होतात. मग आपण म्हणतो की जनता शांतता केली पाहिजे, पीस व्हायला पाहिजे. अरे पण ते टिकवणं सोपं आहे का? तात्या तात्या काय कमी मॅड माणूस आहे? तात्या बरोबर आहे. तात्या आहेत त्यासारखे लोक खुड आहेत त्याच्यामध्ये, बरोबर आहे. ते मला आलं पण होतं ना की हे बुड्यांचे वय बघा. खोमनेईंचं वय किती होतं? 80-85 वर्ष. हा तात्या ऑलरेडी 79 वर्षाचा आहे. ओके. याचं नेत्यानं 75 वर्षाचा. हे बुडे भाडे त्यांचं आयुष्य तसं झालेलं आहे. हा म्हणतो याला उडवणार, तो म्हणतो त्याला उडवणार. अरे भाई तसे तुम्हाला उडणंच आहे 4-5 वर्षानंतर. तुमचं राहिलं तरी काय आयुष्य, पण आम्हाला जगू द्या. बरोबर आहे. हां, हे सर्किट बुडे सगळे जमा झालेत आणि फालतू डोकं खराब करून राहिले, जगाला अस्तित्व खराब करून राहिले ते. बरोबर आहे की नाही? हां, मग आता आपण म्हणतो की सोपं आहे, शांतता काय, पण ते हे तर खायला पाहिजे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. राष्ट्रवाद, संसाधनाची स्पर्धा, धार्मिक संघर्ष आणि राजकीय मतभेद. काय काय राष्ट्रवादाचा संकल्प, संसाधनाच्या स्पर्धा, धार्मिक संघर्ष, राजकीय मतभेद यामुळे अनेकदा युद्धाची परिस्थिती निर्माण होते. दहशतवाद, अणुशस्त्राची शर्यत आणि सायबर हल्ले ही आधुनिक काळातील गंभीर आव्हाने आहेत. म्हणून शांततेसाठी जागतिक सहकार्य, परस्पर विश्वास आवश्यक आहे. मग पुढील मार्ग बुद्धाचा जो काय येतो काय, प्रथम शिक्षणाद्वारे अहिंसा, सहिष्णुता मूल्य समाजात रुजवणे आवश्यक आहे. बरोबर आहे. दुसरं काय काय तर पहिलं तर एज्युकेशन तुम्हाला द्यावं लागणार आहे. नो ऑप्शन टू दॅट. आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे, इंटरनॅशनल कोऑपरेशन. देन शिक्षणाचा खर्च कमी करून संसाधनावरचा खर्च वाढवणे हे गरजेचं आहे. ओके. देन नेक्स्ट काय, विज्ञान तंत्रज्ञान याच्यावरती जो काही खर्च आहे तो देणे आवश्यक आहे. ओके. आणि चौथं, विज्ञान तंत्रज्ञानाचा वापर मानवी कल्याणासाठी करणं काय आवश्यक आहे. येस. सो काय काय व्हॉट थिंग्स. ओके. तर सगळ्यात पहिले एज्युकेशन, डेव्हलप द व्हॅल्यूज, मूल्य निर्माण करा. आंतरराष्ट्रीय कॉपरेशन आणि संवाद, सहकार्य करा. खर्च कमी करा आणि विकासावर भर द्या. आणि मानव कल्याणासाठी काम करा. सायन्स टेक्नॉलॉजीचा यूज मानव कल्याण विनाशासाठी नाही. बरोबर आहे. युद्ध हा कायमस्वरूपी उपाय नाही आहे. युद्ध विनाश, अस्थिरता निर्माण करते. आणि म्हणून इथे बुद्धाचा संदेश सहअस्तित्व, टॉलरन्स, सहिष्णुतेची जो आहे ती शिकवण देते. बरोबर आहे. हां. आणि म्हणून आजच्या मानवासाठी संदेश आहे की युद्ध नाही, बुद्ध पाहिजे. ओके. सो अशा प्रकारे आपलं सेशन आहे आज. माझं ॲप जो आहे भूषणदूत अकॅडमी, हे ॲप तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो. सो दिस इज अवर ॲप भूषणदूत अकॅडमी. हे ॲप आहे प्ले स्टोअरवरती, हा आपला लोगो आहे. ओके. हा डाउनलोड करून घ्या. त्यातनं माझ्या एसे रायटिंगची जी काही बॅच आहे आणि इथिक्सची सुद्धा आता बॅच, एक शॉर्ट टर्मची बॅच मी घेतली इथिक्सची, ती पण फार इफेक्टिव्ह राहिलेली आहे. त्याच्यामध्ये फक्त त्याची 500 रुपये फी आहे त्या बॅचची. ओके. आणि त्यात आपण सगळ्या केस स्टडीज जे आहेत, विविध पॅटर्न्स केस स्टडीज कशा लिहायच्या, ते 120 मार्काचा जो पाठ आहे तोही त्यात कव्हर केलेला आहे. निबंध लेखन तर आहेच आपला, पूर्ण डिटेलमध्येच निबंध लेखन आपण घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आणखी निबंध आहेत तर ते तुम्ही निश्चितपणे करून घेऊ शकता. काही असेल तर तुम्हाला बोलायचं असेल माझ्याशी तर माझा हा नंबर आहे, व्हॉट्सअप मला करू शकता. किंवा काही आणखी क्युरी असेल त्याबद्दल तर तुम्ही विचारू शकता. ओके. तर आज इथे थांबूयात. थँक्यू व्हेरी मच.